आदर्शगाव चांडोली बुद्रुक येथे रेणुका माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला। आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव चांडोली बुद्रुक येथे श्री रेणुका माता यात्रा उत्सव दिनांक 9 व 10 एप्रिल 2026 दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला। बैलगाडा शर्यती, घोड्यांच्या शर्यती, कुस्त्यांचा जंगी आखाडा, ऑर्केस्ट्रा व कलगीतुऱ्याचे कार्यक्रम यामुळे यात्रेला मोठी रंगत आली होती। यंदाचा आखाडा कमलराज ग्रुपचे सर्वेसर्वा मोहन शेठ थोरात यांच्या सौजन्याने पार पडला। मैदान व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय खेळाडू पोपट थोरात यांनी पाहिली। संध्याकाळी 5 वाजता आदर्श शिक्षक शहाजी रामचंद्र थोरात गुरुजी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यानंतर यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रमोद थोरात, उपाध्यक्ष किरण थोरात, कार्याध्यक्ष रवींद्र थोरात गुरुजी, संजय अण्णा शेलार, अजित शेठ थोरात, सुनील शेठ थोरात व सुभाष शेठ थोरात यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्त्यांना सुरुवात झाली। अतुल पाटील थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा पार पडली। संदीप शेठ थोरात, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, सागर थोरात व नवनाथ शेठ थोरात यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करत कुस्त्यांना सुरुवात झाली। सामाजिक कार्यकर्ते अक्षय खरमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। छोट्या मल्लाच्या कुस्तीपासून सुरुवात झाली। प्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज सोलंकी यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रेक्षकांची मने जिंकली। यावर्षी प्रथमच नियोजित कुस्त्यांचा आखाडा भरण्यात आला होता। गेली कित्येक वर्ष मानाची कुस्ती स्वर्गीय मारुती नाना थोरात यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक संतोष शेठ थोरात यांच्यातर्फे 21,000 रुपयाची इनामाची कुस्ती लावण्यात आली। तसेच महिलांची देखील 11,000 रुपयांची कुस्ती लावण्यात आली। यासाठी सौजन्य जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य प्रीतीताई थोरात व किशोर नर्सरीच्या सर्वेसर्वा अश्विनीताई थोरात यांच्यातर्फे बक्षीस सौजन्य लाभले। महेश वाघ व मोहन वाघ यांनी पैलवान व निवेदकांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देत आखाड्यात रंगत आणली। शरद गाडे, नवनाथ भालेराव, जयंत गाडे यांनी यावर्षी प्रथमच नियोजित कुस्त्यांचे मैदान असल्याने आखाड्यावर पंच म्हणून काम पाहिले। कुस्त्या लावणारे मान्यवर असे होते: प्रशांत शेठ थोरात, SRP डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा माऊली गुरुजी, किशोर थोरात, विशाल थोरात, बाळूनाना थोरात, हरिभक्त पारायण रमेश महाराज थोरात, भरत शाहीर, सूरज थोरात, विजय थोरात, चांडोली बुद्रुक ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून मोलाचे सहकार्य लाभले। त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य गोविंद शेठ थोरात, बाळासाहेब थोरात, दत्ता केदार सरपंच, दौलत थोरात उपसरपंच होते। आखाड्याची सजावट करण्यासाठी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष किरण थोरात, भैया रहाटणे, अनिल गायकवाड यांचे सहकार लाभले। राजेंद्र थोरात यांनी आखाड्याची माती भुसभुशीत करण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला। मधुकर मामा चव्हाण देणग्या जमा करण्यासाठी मदत करत ऑर्केस्ट्रासाठी जागा उपलब्ध करून दिली। मानाच्या कुस्त्या व बक्षिसे पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक 21,000 रुपये सौजन्य स्वर्गीय मारुती नाना थोरात यांच्या स्मरणार्थ संतोष शेठ थोरात, श्री कानोबा पेट्रोलियम यांच्यातर्फे होते। या बक्षिसाचा विजेता ओम कचरे इंदापूर विजयी झाला। बबनराव गोडसे यांनी सन्मानचिन्ह म्हणून ट्रॉफी विजेत्या उमेदवाराला दिली। द्वितीय क्रमांक 17,000 रुपये सौजन्य आदिनाथ शेठ थोरात, सुरेश शेठ थोरात। या कुस्तीमध्ये दोन्ही मल्ल तोडीस तोड असल्याने कुस्ती बरोबरीत सुटली। बक्षीस विभागून देण्यात आले। तृतीय क्रमांक 15,000 रुपये सौजन्य मोहन शेठ शहाजी थोरात, उद्योजक कमलराज ग्रुप पुणे। या कुस्तीचा विजेता पैलवान कृष्णा हरणावळ ठरला। चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये सौजन्य श्री वेताळ महाराज मंडळ चांडोली बुद्रुक। या कुस्तीचा विजेता हर्षल फडतरे ठरला। 5व्या क्रमांकाचं बक्षीस 7,000 रुपये सौजन्य महेश दत्तात्रय वाघ, महेश ॲम्ब्युलन्स सर्व्हिस।
या बक्षिसाचा विजेता पैलवान नाना शिंदे पॉइंटवर जिंकला. 6वा क्रमांक 7,000 रुपये सौजन्य हरिश्चंद्र रामभाऊ थोरात आंतरराष्ट्रीय खेळाडू व पोपटशेठ म्हातारबा थोरात राष्ट्रीय खेळाडू यांच्यातर्फे होते. विजेता पैलवान स्वयं बच्चे विजयी घोषित करण्यात आले. 7वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य अभिजित शेठ सखाराम थोरात मयुरेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कुस्तीचा विजेता पैलवान पारस बिडकर झाला. 8वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य डॉक्टर दिनकर लिंबाजी थोरात चेअरमन मलेरिया पतसंस्था या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवान तोडीस तोड असल्या कारणाने कुस्ती बरोबरीत सुटली. बक्षीस विभागून देण्यात आले. 9वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य डॉक्टर रियाज हरून इनामदार नर्सिंग होम मंचर. याही कुस्तीमध्ये दोन्ही पहिलवान तोडीस तोड असल्या कारणाने कुस्ती बरोबरीत सुटली. इनाम विभागून देण्यात आला. 10वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य निलेश शेठ सोपान थोरात श्री गणेश मेडिकल मंचर या कुस्तीचा विजेता पॉइंटवर पैलवान दीपक पाटोळे झाला. 11वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य दानशूर व्यक्तिमत्व धोंडीभाऊ शेठ भागोजी थोरात व शरद शेठ गेनभाऊ थोरात यांच्यातर्फे होते. या कुस्तीत विजेता पैलवान आयुष करंडे ठरला. 12वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य नवनाथ सहाने व्हिजन ग्रुप मुंबई व दिलीप शेठ राजू मावकर अभिषेक किराणा या कुस्तीत पैलवान कौशल्य मुरे विजयी ठरला. 13वा क्रमांक 5,000 रुपये सौजन्य संदीप शेठ ज्ञानेश्वर थोरात स्वराज कन्स्ट्रक्शन सयाजी शेठ दामू थोरात भाजीपाल्याची व्यापारी यांच्यातर्फे देण्यात आले. या कुस्तीत पैलवान रामा आव्हाड विजयी झाले. छोट्या गटातील कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या. त्यामध्ये स्वर्गीय उत्तम शेठ लक्ष्मण थोरात स्मरणार्थ थोरात बंधू त्यांकडून 3,000 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या कुस्तीचा विजेता अर्णव बबले ठरला. 3,000 रुपये सतीश शेठ कृष्णाजी थोरात निर्मिती रिअल इस्टेट भोसरी यांच्यातर्फे होते. विजेता ठरला आहे वेदांत पाबळे. यात्रेत महिला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. याकरता प्रथम क्रमांकाचे बक्षीस 11,000 रुपये सौजन्य प्रीतीताई प्रवीण थोरात जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई किशोर थोरात किशोर नर्सरी यांच्यातर्फे देण्यात आले होते. या कुस्तीमध्ये विजेती पैलवान राजेश्वरी ठोंबरे महाकाल कुस्ती संकुल पुणे हे विजयी ठरले. द्वितीय क्रमांक 5,000 रुपये सौजन्य स्वातीताई प्रशांत थोरात आरतीताई सुजित थोरात यांच्यातर्फे होते. विजेती पैलवान त्रिशा काळे. तृतीय क्रमांक 4,000 रुपये सौजन्य स्वातीताई प्रशांत थोरात आरतीताई सुजित थोरात विजेती पैलवान श्रुती मजमले. चतुर्थ क्रमांक 3,000 रुपये सौजन्य स्वातीताई प्रशांत थोरात आरतीताई सुधीर थोरात विजेती पहिलवान तन्वी रोकडे. 5वा क्रमांक 3,000 रुपये सौजन्य कुमारी जिजा कमलेश वाव्हळे कुमारी दीप्ती रवींद्र थोरात विजेती पैलवान मानसी गव्हाणे. वरील सर्व महिला मल्ल या विजेत्या ठरल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिश्चंद्र थोरात व देवांश थोरात यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमणूक कार्यक्रम यात्रेनिमित्त प्रसिद्ध लावणी कलाकार राधा पाटील मुंबईकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला. ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला पंचक्रोशीतील महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती. चांडोली बुद्रुक येथील श्री रेणुका माता यात्रा उत्सव हा पारंपरिक सांस्कृतिक क्रीडा व सामाजिक एकतेचा उत्कृष्ट संगम ठरला. सर्व मान्यवर सौजन्यदाते व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे यंदाचा कुस्ती आखाडा अत्यंत भव्य आणि यशस्वी झाला. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत,
मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.